अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असतं. एक दिवस आपल्या कुशीत एक गोजीरवाणं बाळ असावं. त्याच्या छोट्याशा हास्याने घर भरून जावं. त्याच्या पावलांच्या आवाजाने आयुष्य फुलून जावं. पण प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. काहींना हे सुख सहज लाभतं, तर काही दाम्पत्यांना त्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. उपचार करावे लागतात, अनेक चाचण्या कराव्या लागतात, मानसिक ताण सहन करावा लागतो आणि अशा वेळी माणूस देवाकडे वळतो. आजचा हा व्हिडिओ अशाच प्रत्येक दाम्पत्यासाठी आहे, जे वैद्यकीय उपचारांसोबत परमेश्वराची कृपा देखील आपल्या आयुष्यात असावी अशी मनापासून प्रार्थना करत आहेत. आज आपण आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने श्रद्धेने करता येणाऱ्या एका सुंदर आध्यात्मिक सेवेबद्दल जाणून घेणार आहोत. ही सेवा श्रद्धेचा मार्ग आहे, उपचारांचा पर्याय नाही, तर त्यासोबत मनाला धीर, आशा आणि सकारात्मकता देणारी साधना आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ परिवारामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजच्या विषयाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आषाढी एकादशी ही वर्षातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या दिवसाला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्व आहे, परंतु आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन विशेष मानल्या जातात. म्हणून अनेक भक्त या दिवशी उपवास, नामस्मरण, जप, दान आणि विविध धार्मिक सेवा करतात. स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या सेवेबद्दल बोलणार आहोत ती विशेषतः त्या दाम्पत्यासाठी आहे ज्यांच्या मनात आईवडील होण्याची प्रामाणिक इच्छा आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्टपणे समजून घेऊया. आपण कोणतीही धार्मिक सेवा केली म्हणजे त्याचा अर्थ वैद्यकीय उपचार थांबवायचे असा अजिबात होत नाही. जर डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला असेल तर ते उपचार नियमित सुरूच ठेवायला हवे. अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांचे विरोधक नाहीत. दोन्हींचा योग्य समतोल ठेवला तर मनाला देखील बळ मिळतं आणि आशा देखील टिकून राहते. आज अनेक दाम्पत्य उपचार घेत असतात. काहींना लवकर यश मिळतं, तर काहींना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. अशा काळात सर्वात जास्त गरज असते ती धैर्याची, एकमेकांच्या साथीची आणि परमेश्वरावरच्या विश्वासाची. स्वामी भक्तांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट, संतान प्राप्तीची इच्छा म्हणजे फक्त मुलगा व्हावा अशी इच्छा नाही. मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही परमेश्वराची अमूल्य देणगी आहेत. खरे आई वडील कधीच अपत्यामध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांना फक्त आपल्या घरात एका निरागस जीवाचे आगमन व्हावे एवढीच मनापासून इच्छा असते. म्हणून या सेवेमध्ये प्रार्थना अशी असावी: हे श्रीहरी, आमच्यासाठी जे योग्य असेल, जे आमच्या प्रारब्धात आणि तुझ्या इच्छेत असेल ते आम्हाला योग्य वेळी प्रदान कर. ही प्रार्थना सर्वात श्रेष्ठ आहे, कारण परमेश्वराला आपल्या आयुष्याचा मार्ग आपल्यापेक्षा देखील अधिक चांगला माहित असतो. स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांची शिकवण देतात. म्हणूनच कोणतीही सेवा करताना मनात घाई नसावी, अस्वस्थता नसावी, तर पूर्ण समर्पण असावं. याच भावनेने पुढे आपण या सुंदर सेवेची सुरुवात कशी करायची, त्यासाठी काय तयारी करायची आणि ती श्रद्धेने कशी करायची हे सविस्तर जाणून घेऊया. स्वामी भक्तांनो, कोणतीही धार्मिक सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संकल्प. संकल्प म्हणजे केवळ एखादा विधी नाही, तर मन, वचन आणि कर्माने परमेश्वरासमोर केलेली एक पवित्र प्रतिज्ञा. आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ एकादशीला सकाळी स्नान करून स्वच्छ सात्विक वस्त्र परिधान करा. देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थ, भगवान श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर शांत मनाने बसा. हात जोडून
मनापासून प्रार्थना करा, हे प्रभू, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. वैद्यकीय उपचार देखील सुरू आहेत. त्याचबरोबर तुमच्या चरणी श्रद्धेने ही सेवा अर्पण करत आहोत. आमच्यासाठी जे योग्य असेल ते योग्य वेळी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्हाला धैर्य, संयम आणि तुमच्यावर अखंड विश्वास द्या. स्वामी भक्तांनो, प्रार्थनेतील शब्दांपेक्षा भावना मोठी असते. मनापासून केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचते. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रतिमेसमोर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. अनेक भक्त यावेळी अभिषेक पात्राचा उपयोग करतात, कारण त्यामुळे मन एकाग्र राहतं आणि स्तोत्र पठण शांतपणे करता येतं. अभिषेक करताना मनात एकच भावना ठेवा, ही सेवा कोणत्याही हट्टासाठी नाही, तर परमेश्वराच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवून केली जात आहे. यानंतर श्रद्धेनुसार पुरुष सुक्त, स्त्री सुक्त किंवा भगवान श्रीहरींचे नामस्मरण करू शकता. ज्यांना संस्कृत पठण जमत नसेल त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आपल्या भाषेत भक्तिभावाने प्रार्थना केली तरीही परमेश्वर भावच स्वीकारतो. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप देखील अत्यंत शांतपणे आणि एकाग्रतेने करता येतो. लक्षात ठेवा, जप किती वेळ केला यापेक्षा तो किती भक्तिभावाने केला हे अधिक महत्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, या सेवेचा सर्वात मोठा उद्देश फक्त संतान प्राप्तीची इच्छा व्यक्त करणं नाही, तर मनातील भीती, नैराश्य आणि अस्वस्थता दूर करून आशेचा दिवा कायम प्रज्वलित ठेवणं हा आहे. कारण उपचारांच्या काळात अनेक दाम्पत्य मानसिकदृष्ट्या खचून जातात. वारंवार तपासण्या, औषधे, प्रतीक्षा आणि इतरांच्या प्रश्नांमुळे मन थकून जातं. अशा वेळी श्रद्धा माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही उशीर करतो पण अन्याय करत नाही. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास आणि परमेश्वरावरील श्रद्धा कधीही सोडू नका. स्वामी भक्तांनो, सेवा करताना घरातील वातावरण देखील सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा. राग, मत्सर, कटू बोलणं, भांडण यापासून शक्य तितकं दूरच राहा. एकमेकांना दोष देण्याऐवजी एकमेकांचा आधार बना. कारण आई वडील होण्याचा प्रवास हा नवरा आणि बायको दोघांचाही असतो. या काळात एकमेकांना धीर देणं, प्रेमाने बोलणं आणि सकारात्मक विचार ठेवणं ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. तसेच शक्य असल्यास सात्विक आहार, नियमित प्रार्थना आणि चांगले विचार यांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे प्रयत्न करत राहण्याची शक्ती, आणि ही शक्ती माणसाला कठीण प्रसंगात देखील पुढे चालत राहायला शिकवते. स्वामी भक्तांनो, आजच्या या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रितपणे अशी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्था, ज्या दाम्पत्याच्या आयुष्यात आई वडील होण्याची आस आहे त्यांना धैर्य द्या, आशा द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि तुमची अखंड कृपा राहू द्या. त्यांच्या प्रयत्नांना योग्य वेळी यश लाभू द्या, अशी आम्ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. आजचा हा भक्तिमय संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर तो अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना या काळात धीर, आशा आणि सकारात्मकतेची गरज आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.